त्याच्या तोंडात एका मित्राचं नाव असतं सतत, काय रिकी, रॉकी. रॉकी. हा हो, रॉकीचा नंबर आहे माझ्याकडे, मी ट्राय करून बघते एकदा. लगेच लाव. देवा, रागाच्या भरात ओमीने काही बरं वाईट काय काय विचार करतेस तू? काम नाव सई, अंजलीला पण फोन करून बघा एकदा. हो. शांत हो ना, रागात आहे, गेला असेल कुठे मित्राकडे वगैरे. रिलॅक्स. हॅलो, कुठे आहेस तू? यार कुठे असणार आहे मी? कुठेही असेल, तुला काय करायचंय? नीट विचारलंय ना, नीट उत्तर दे. कुठे आहेस तू? घरी आहेस का? हो, मी घरीच आहे. ज्या घरात तुझी आई आणि तुझा भाऊ फ्री मध्ये राहतात ना, त्या घरात आहे. ओके, मला सांग, ओमी आहे तिकडे? हे बाई, तू तू डोक्यावर पडलीस का ग? ओमी कशाला असेल इथे? आणि तो इथे असता तर आत्याने तुला आतापर्यंत फोन करून कळवलं असतं ना. असं चोमडेपणा करणं आत्याची हॉबीच आहे. अंजली, खरं सांगतेस ना तू? नक्की ओमी तिकडे नाहीये? मी का तुझ्याशी खोटं बोलू? सकाळी सकाळी मला काय वेळ लागलाय का? तुला हवं ना तर तू आत्याला फोन कर आणि कन्फर्म कर. ओके, मला त्रास देऊ नकोस. मला सांग, ओमीने तुला काही सांगितलं होतं का? तो कुठे जाणार आहे वगैरे काही बोललाय तुला? नाही, त्याने मला काहीही सांगितलं नाहीये. आणि त्याने मला सांगितलं जरी असतं ना तरी मी का तुला सांगू? अंजली, नीट बोल. हे प्रकरण ना खूप गंभीर होत चाललंय. काल रात्रीपासून ओमी घरात नाहीये, कुठे गेलाय काहीच माहिती नाहीये. आणि तुला जर माहित असेल ना, प्लीज कळव आम्हाला. ओके बाई, सांगेन तुला. नाही, मला काही कळलं, मला वाटलं, माझी इच्छा झाली ना तर नक्की सांगेन ना तुला.